संगमनेरात ऑल इंडिया शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचा थरार आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते शानदार उद्घाटन। तर उम्मत फाउंडेशन, युनिक आणि युनिटी प्रॉपर्टीचा उपक्रम 55,500 रुपयाचे प्रथम पारितोषिक। बघा सविस्तर न्यूज NMP वर। प्रेक्षकांनो, काल सायंकाळी मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर शहरातील क्रीडा विश्वात मानाची समजली जाणारी ऑल इंडिया निमंत्रित शूटिंग व्हॉलीबॉल स्पर्धा यंदा मोठ्या उत्साहात पार पडत आहे। उम्मत फाउंडेशन, युनिक प्रॉपर्टीज आणि युनिटी प्रॉपर्टीज यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित या भव्य स्पर्धेचे उद्घाटन पदवीधर आमदार सत्यजित दादा तांबे व नगराध्यक्षा सौ मैथिलीताई तांबे यांच्या हस्ते पार पाडण्यात आले आहे। जोरेनाका येथील यंग नॅशनल ग्राउंडवर 18 आणि 19 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून या सामन्याला सुरुवात झाली आहे। या उद्घाटन प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष वसीम नूर मोहम्मद शेख, पाणीपुरवठा सभापती मुजीब खान पठाण, लालाबाई, आरोग्य सभापती किशोर टोकसे, नगरसेवक डॉक्टर दानिश, नगरसेवक अमजद पठाण 5680, माजी नगरसेवक रिजवान मंत्री अनीस शेख आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सुवर्ण सोहळ्यावेळी काय मत व्यक्त केलं आमदार तांबे यांनी, बघा सविस्तर न्यूज NMPच्या माध्यमातून। और उम्मत फाउंडेशन का बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ कि एक बहुत ही उम्दा ऐसा कार्यक्रम यहाँ पे उन्होंने रखा यंग नेशनल के ग्राउंड पे। आणि साहेबांना मला गावंडे साहेब तुम्हाला सांगायचं आहे की हे जे यंग नॅशनलचं ग्राउंड आहे हे मागच्या वर्षी मी इथं आलो होतो। आपण क्रिकेटचा टेनिस बॉल क्रिकेटचा कार्यक्रम इथं घेतला होता आणि त्यावेळेस आम्ही जाहीर केलं होतं की या ठिकाणी आम्ही एक असं चांगलं स्टेडियम करणार आहे। आणि मला सांगायला आनंद होतो की नगरपालिकेची निवडणूक झाली आणि निवडणूक होऊन आता 2-3 महिनेच होत आहेत आणि तातडीने आपण आता या यंग नॅशनल ग्राउंडला या ठिकाणी पूर्वी 1 कोटी रुपये दिले होते, आता अजून 1 कोटी रुपये देऊन या ठिकाणी एक हेल्थ क्लब आपण तयार करतो आहे, ज्याच्यामध्ये जिम, त्याचबरोबर स्विमिंग पूल आणि असं सगळा इथं एक व्यवस्थित असा हेल्थ क्लब या भागामध्ये एक आणि पंपिंग स्टेशनच्या भागामध्ये एक, असे 2 हेल्थ क्लब हे आमच्या सगळ्या सामान्य संगमनेरकरांना देखील चांगल्या आंतरराष्ट्रीय खेळाच्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे, त्यासाठी आपण ते मंजूर केलेले आहेत। इथे संगमनेरला सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल आहे, जिथे फार मोठ्या प्रमाणावर खेळाचे सगळे प्रकार होतात। क्रिकेट असेल, व्हॉलीबॉल असेल, बास्केटबॉल असेल, त्याचबरोबर स्केटिंग असेल, त्याचबरोबर बॅडमिंटन असेल, कुस्ती असेल, अशा सगळ्याचं क्रीडा संकुल आपल्याकडं एक फार मोठं आहे। आणि आता संगमनेरामध्ये यंग नॅशनल ग्राउंड आणि पंपिंग स्टेशन अशा 2 ठिकाणी अजून छोटे छोटे मिनी स्टेडियम या ठिकाणी आपण करून सगळ्या मुलांच्या खेळाची व्यवस्था करणार आहे। संगमनेर शहरामध्ये मागच्या काळामध्ये नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ 35 ठिकाणी गार्डन आपण केले। आता या गार्डन सोबतच प्रत्येक उपनगरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छोटे छोटे खेळाचे मैदान आणि त्याच्यामध्ये व्हॉलीबॉल असेल, बास्केटबॉल असेल, या सगळ्या खेळांची व्यवस्था करून आपले जे मुलं आहेत त्यांना एक चांगल्या पद्धतीचं त्यांची व्यवस्था करण्याचं काम, कारण आपण पाहतो की आता ही जी तरुणाई आहे याला जर आपण मैदानावर आणलं नाही खेळाच्या, तर मग हे चुकीच्या मार्गाला जाण्याची शक्यता असते। मुलं मोबाईलवर तासनतास बसतात, हेच मुलं जर मैदानावर आले आणि जर खेळायला लागले तर निश्चितपणे त्यांच्यावर चुकीचा परिणाम न होता चांगल्या पद्धतीचा परिणाम त्यांच्या मनावर होईल, यासाठी हा उपक्रम आपण संगमनेर नगरपालिकेच्या वतीने करतोय। त्याबद्दल खरं तर या ठिकाणी उपस्थित नगराध्यक्षा डॉक्टर मैथिली तांबे या पण आलेल्या आहेत। वसीमबाई ज्यांच्या नेतृत्वाखाली या भागामध्ये काम होतं, वसीमबाई देखील आहेत। त्याचबरोबर पाणीपुरवठा सभापती लाला मुजीब पण आहेत, बांधकाम सभापती या ठिकाणी किशोरभाऊ टोकसे आहेत, अमजदबाई आहेत, सोमेश्वर दिवटे आहेत, गणेश गुंजाळ आहेत, भारत बोराडे, सौरभ कासार, डॉक्टर दानिश, सगळे नगरसेवक आलेले आहेत। त्याचबरोबर शकीलबाई पेंटर या ठिकाणी आलेले आहेत। उंग्या भाऊ आपले व्यापारी
या ठिकाणी आलेले आहेत. सगळेच आता उबेदभाई आमचे आलेले, डॉक्टर निलेश सातपुते आहेत, रिजवान मंत्री आहेत, हे सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. त्याचबरोबर साताऱ्यावरून टीम आलेली आहे, बुलढाण्यावरून टीम आलेली आहे, मालेगावहून टीम आलेली आहे, राजस्थानवरून टीम. म्हणून आले काय तुम्ही किशोर भाऊ? राजस्थानची टीम आल्यामुळं किशोर भाऊ टोकसे आलेले आहे. पंजाबची असते तर निखिल पापडे झाला असता. आपल्याकडे ऑल इंडिया परमिट आहे. आणि मला आपल्याला सांगायचंय साहेब की आमच्या संगमनेर शहर आणि संगमनेर तालुका याची एक अशी संस्कृती आहे का इथं सगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक हे गुण्यागोविंदाने राहतात. आणि म्हणून आमचं संगमनेरचं एक नावलौकिक पूर्ण राज्यामध्ये एक आदर्श गाव म्हणून संगमनेरचा नावलौकिक आहे. अशा या संगमनेरामध्ये आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करतो. आता इथं पिवळ्या टी शर्ट मध्ये अमजद पठाण 56 तुमची टीम खेळायला लागलेली आहे. सगळ्यांच्या टीम इथं आलेल्या आहेत. सगळ्या टीमला माझ्या खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन, धन्यवाद. Change 4:15. इसके बाद 5:15.